राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही गटाची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। दोन्ही गटातील वकिलांकडून आज लेखी सबमिशन होणार आहे असं समजतंय। त्यानंतर उद्या एकमेकांविरोधात आर्ग्युमेंट करून 31 तारखेला संपूर्ण निकाल अध्यक्षांकडे राखीव ठेवला जाईल अशी माहिती कळतेय। प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। ओंकार, कोणते दोन वकील आहेत जे दोघांकडूनही लेखी सबमिशन आज दोन्ही गटाकडून होणार आहे आणि याबाबतचे आणखी काय तपशील? शरण जेटली यांनी जे शरद पवारांची सगळी अपात्रतेच्या संदर्भात बाजू सांभाळतात आणि त्या दुसरीकडे या अजितदादा गटाचे वकील अशा दोन्ही वकिलांचं सबमिशन आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात ज्या उलट साक्षी झाल्या अजित पवारांच्या गटाकडून दोन व्यक्तींनी साक्षी दिल्या होत्या, सुनील तटकरे होते, अनिल पाटील होते। तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे आणि यासोबत जयंत पाटील आणि आणखी एका व्यक्तीची या सगळ्या संपूर्ण प्रकरणात उलट साक्ष झाली होती। जितेंद्र आव्हाड प्रतोद जे नवनियुक्त झाले त्यांची या संदर्भात साक्ष नोंदवण्यात आली होती। पण त्यानंतर आज उद्या आणि परवा ते 31 तारखेपर्यंत 3 दिवस महत्वाचे आहेत, कारण आज ऍक्च्युअल सुनावणी याच्या सगळ्यावरती होणार आहेत। आर्ग्युमेंट केले जातील उद्यापासून। त्याच्या आधी जे लेखी सबमिशन सगळे करायचे होते, डॉक्युमेंटेशनचे कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करायची होती, ती पडताळणी आणि त्याचं सबमिशन आज पार पडतंय। एकीकडे हे आहे तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात जयंत पाटील यांनी अपात्रतेसंदर्भात एक याचिका दाखल केली होती की अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केलेली आहे, पक्षाच्या विचारसरणी विरोधात केली आणि 10 शेड्यूल नुसार त्यांच्यावर लवकरात लवकर अपात्रतेची कारवाई करावी या संदर्भात याचिका आहे। तिथं सुद्धा हिअरिंग आहे। त्यामुळे आज दोन पातळीवरती राष्ट्रवादी या पक्षाचा या सगळ्याची सुनावणी पार पडते। जी ओंकार, ह्या सगळ्या लेखी सबमिशन दरम्यान किंवा या सगळ्या प्रक्रियेदरम्यान एकंदरीत राहुल नार्वेकरांसमोर होणारी जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये आजच आपण बघितलेलं आहे की देशाचा जो पक्षांतर बंदी कायद्याची जी समिती आहे त्याच्या अध्यक्षपदावर थेट आता नार्वेकर गेलेले आहेत। कुठेतरी या सुनावणीवर त्याचा परिणाम होताना दिसेल का? कुठेतरी काहीतरी त्याचं रिफ्लेक्शन दिसेल का? खरं तर अध्यक्षांपुढे होणारी सुनावणी हे सगळे एक ट्रायब्युनल आहे, कारण हा एक लवादासमोर सुनावणी ही सगळी होत असते। त्यामुळे लवादाने तटस्थ असणं फार आवश्यक असतं सगळ्या प्रकरणात। किंबहुना अध्यक्षांनी एरवी सुद्धा जे हाऊस भरतं त्या सगळ्यामध्ये तटस्थ असणं अपेक्षित असतं। पण सध्याच्या घडीला शिवसेनेचा जो निकाल लागलाय तो राजकीय ध्रुवीतून प्रेरित आहे असा राजकीय आरोप वारंवार होतोय आणि खरंच तसं आहे का ते हे सुद्धा येणाऱ्या काळात कळेल। पण महत्वाचं म्हणजे राहुल नार्वेकरांच्या एकीकडे या सगळ्या प्रकरणात वर्णी लागली आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो। ओंकार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।